So students, Yes, sir. before we start our lecture, Yes, sir. I have to make one announcement. Yes, sir. तू सांगतोयस का पुढचं? No, sir. No, sir. Sorry, sir. Sorry. येत्या 10 दिवसात आपल्या शहरामध्ये एक महत्त्वाची एकांकिका स्पर्धा होते आणि त्या स्पर्धेचं नाव आहे लोकसत्ता लोकांकिका 2016. सर एकांकिका आपण एकांकिका स्पर्धेत भाग घेतोय सर. होल्ड ऑन लेट मी फिनिश. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो, पण एक प्रॉब्लेम आहे. जर आपल्याला या एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर सगळ्यांना कॉन्ट्रीब्युशन काढून ते करावं लागणार. जर तुम्हाला ते चालणार असेल तर आपण रेडी आहे सर. आपण पण रेडी आहे. हम भी हैं आपके साथ में. हमार मतबल टीम में. ग्रेट. आणखीन कोण कोण तयार आहे? सर मी पण सर मी पण. ओके नाईस गुड. मला वाटलं नव्हतं तुम्हाला सगळ्यांना एवढी नाटकाची आवड आहे. नाटकच नाही सर, जे काही नवीन असतं ना ते सगळंच करून बघायला आवडतं. हो, आणि आयुष्यात जे काही करून बघायचं असतं ते कॉलेजमध्येच करायला मिळतं ना. सो वी आर रेडी. गुड. आय लाईक युअर स्पिरिट. एक मिनिट, सायली कुठे? सर जरा तिला बँकेत जावं लागलं. हो, पण ती पण आहे सर. ती पण आहे. मी आता जस्ट तिला मेसेज केला. ती ओनली सर एकांकिकेला. कधी गेला? एक मिनिट, ग्रुपवर नाही आला तसा मेसेज. कुठे आलाय? पर्सनल वर केला सर. पण पर्सनल वरती पण नाही आलाय. कुठे आलाय पर्सनल वर? अरे मी पर्सनली विचारलं म्हणून मला पर्सनली केलाय. सर शी इज टोटली हो सर. ग्रेट. आता तुम्ही सगळे एवढे उत्साही आहात म्हटल्यावर आपल्याला एकांकिका करण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. ओके, सो लेट्स स्टार्ट. अरे पण तू कशाला माझं नाव दिलं? बाई देणारच ना. अरे उद्या जर समुद्रात नाव सोडायची असेल तर आता नदीत बोट चालवावीच लागणार ना. अरे कॉम्पिटिशन नाटकाची आहे, बोटिंगची नाही. अरे हो, पण म्हणजे कसं, तर उद्या जर याला फिल्म मेकर म्हणून बोटिंग करायची असेल तर आज स्टेजवर त्याला बॅटिंग करावी लागणार ना. आता बोटिंग वर होतास, आता बॅटिंग. तुझा नक्की प्रॉब्लेम तरी काय रे दौलू? समरू प्रॉब्लेम माझा ना, याचा आहे. नीरव, चॅम बरोबर बोलतोय. इट विल हेल्प यू टू ग्रो. हे बघ, तू नाटक केलंच पाहिजे. अगं मनवा, आधीच आयुष्यात काय कमी नाटकं सुरू आहेत का? त्यात हे परत काय नीरव, असं ही काय? नाटकं करू नकोस, कळलं काय? आपली ती अरे नाटकं तसं नाही. कर. मला सवय आहे आयुष्यात. एकदा विचारलं. काय चाललंय? कसलं डिस्कशन? सर आम्ही ना ऍक्च्युली आम्ही नाटकाविषयी. हो, नाटकाविषयी विचार करताय. गुड. मग कुठल्या पद्धतीचं नाटक करावं असं वाटतंय? सर म्हणजे मला तरी म्हणजे आय डोंट नो देम. मला तरी असं एक मस्त असं एकदम कॉमेडी नाटक करावं असं वाटतंय. म्हणजे असं एकदम ना, असं एकदम जा लागला पाहिजे. जा आणि धुरळा संगटच. जा. अरे जा कशाला? स्टेज पेटलं तर नको पैसे कोण देणार? ॲज यू ऑल नो, या स्पर्धेचा पहिला राऊंड सुरू होण्यासाठी 9 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी आणि एकांकिका झटपट उभी राहावी म्हणून मी काही निर्णय ऑलरेडी घेतलेले आहेत. आणि त्यातला एक निर्णय म्हणजे नीरव देसाई विल बी युअर डिरेक्टर. मी आणि नीरव मिळून आता तुमच्या सगळ्यांच्या ऑडिशन्स बघू आणि त्यातून काही सेट ऑफ ऍक्टर्स सिलेक्ट करू. ओके, आणि त्यांच्यासोबत नीरव ही एकांकिका उभी करेल. ओके? येस सर. लेट्स स्टार्ट द ऑडिशन. ओके, येस. मग कोण येते आधी? अरे आता तर किती एक्साइटेड होतात. मग आता काय झालं? सर ते काय ना, पहिलीच वेळ आहे ना ऑडिशनची, म्हणून जरा बिचकायला होत आहे. अरे बिचकायचंय काय त्यात? हे बघ, आम्ही इथे तुम्हाला जे काही येत नाही ते बघायला नाही आलोय. तुम्हाला जे येतंय ना ते बघण्यासाठी आलोय. सो बिंदास परफॉर्म करा. हा, गुड. सचिन, तुझ्यापासून सुरुवात करायची का? आणि रेणुका, सर. तू या एकांकिकेच्या कम्प्लीट प्रोसेसचं रिपोर्टिंग करायचं. ओके? हो सर, मी तयार आहे. गुड. रेणुका एक मिनिट. सर एक सेकंड. मला मदत करा सर.
हे घे. कॅमेरा. बोला गणपती बाप्पा. ओके लेट्स स्टार्ट. तर मी तुमच्या समोर ना नाना पाटेकरांचा वजूद चित्रपट आहे ना त्याच्यामधला एक पॅच करून दाखवणार. ओके. कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो. कैसे बताऊं मैं तुम्हें तुम धड़कनों का गीत हो, जीवन का संगीत हो. तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम रोशनी, तुम ताजगी, तुम हर खुशी, प्यार हो, प्रीत हो, मनमीत. आंखों में तुम, यादों में तुम, नींदों में तुम, ख्वाबों में तुम हो मेरी हर बात में, तुम हो मेरी दिन रात में, तुम सुबह में तुम, सोच में तुम, काम में. मेरे लिए पाना भी तुम, मेरे लिए खोना भी तुम, मेरे लिए हंसना भी तुम, मेरे लिए रोना भी तुम, और जागना सोना भी तुम. जाऊं कहीं देखूं कहीं, तुम हो वहां, तुम हो वही. कैसे बताऊं मैं तुम बिन तो मैं कुछ भी नहीं. कैसे बताऊं मैं तुम मेरे लिए तुम कौन हो. गुड गुड गुड. एनर्जी विथ व्हेरिएशन. थँक्यू सर. गुड. पण मला एक सांग, एवढी एनर्जी आणतोस कुठून? सर ते आणत नाही, स्टेजवर उभं राहिलं ना की आपोआप येते लहानपणापासून. गुड. बस. थँक्यू सर. थँक्यू. मस्त वाटलं ना. ठीक आहे. राबू लोगों की दिसायला बामसा फुटायला. ह्याला म्हणतात बॉन्ड टॅलेंट. आपल्याकडे असलं बॉन्ड टॅलेंट असलं असतं ना तर आपण पण रजनीकांतला मागे टाकला असतं. रजनीकांतचं नाव नको घेऊ. जर अम्माने ऐकलं ना कुठून तर तुला ती टाकेल उकळत्या त्याला. नेक्स्ट परी देशमुख. नमस्कार, मी परी प्रतापराव देशमुख. मी आपल्या समोर एक कविता सादर करणार आहे. कविता. अरे हिला सांगा एकांकिकेची ऑडिशन आहे, ही पत्ता चुकलीये. पत्ता चुकला नाहीये, तिच्याकडे तोच एक हुकमी पत्ता उरलाय आता. परी ऑल द बेस्ट. प्लीज. मी उभी असते एकटी, हसत असते एकटी, जेव्हा कोणीच नसतं जवळ आणि सगळेच घेतात माझ्याशी कट्टी. मग मी चालत जाते दूर शेतात सकाळी सकाळी. फेरफटका मारायला थंडीच्या दिवसात, दाटलेली रात्र काळी. चिमण्या करतायत चिव चिव, मांजरी करतायत म्याव म्याव. अशी कुठली मांजरी. चिमण्या करतायत चिव चिव, मांजरी करतायत म्याव म्याव. कळतच नाहीये त्यांना, उन्हात जा की घरात बसाव. ऐकत हनी सिंगची मधुर गाणी, ऐकत हनी सिंगची मधुर गाणी. गायी शोधतात उन्हात पाणी, कळतच नाहीये त्यांना, उन्हात जा की घरात बसाव. जेव्हा हॉटेल मालक विकतात सोडा आणि ताडी, कुत्रे करतात भू भू, शोधत बसतात गाडी. आणि मग जेव्हा दिसत नाही गाडी, तेव्हा नवोदित लेखकाचा घेतात चावा रात्री बेरात्री. रात्री बेरात्री, रात्री बेरात्री. अरे ऐक ना, अरे तू किरण चक्रदेव आहे ना, किरण चक्रदेव परेर सरांशी वाद घालतोय. कशाला? अरे आपल्या नीरवला एकांकिकेचा डिरेक्टर केला ना म्हणून. हो, आणि एवढंच नाही, नीरवच्या जागी त्याचं नाव लागायला पाहिजे ना डिरेक्टर म्हणून, म्हणून सेटिंग लावतोय. सर मी खरं बोलतोय सर. सर म्हणजे नीरव चांगला डिरेक्टर नाही अशातला भाग नाही सर, पण मी त्याच्याहून चांगला डिरेक्टर बनू शकतो. तू ऍक्टिंग वर फोकस कर. यू कॅन बी अ गुड ऍक्टर. थँक्स सर. सर चांगला ऍक्टर तर मी आहेच सर, पण मी त्याहून चांगला डिरेक्टर पण आहे. पण सर, अँड आय वॉन्ट टू प्रूव्ह इट दिस टाइम.